संघाची लढत देणार आहे बिंदास लढणे. पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगला ऑलराऊंडर परफॉर्मन्स करून सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता त्या संघाच्या अगेन्स्ट. हा जो सामना पाहतोय आपण खोणी विपक्ष पुंडास अशी लढत. जे बजरंग ट्रॉफी 2020 हा दुसरा दिवस आणि दुसरा सत्र समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय आणि काही वेळात तिसऱ्या सत्राला सुद्धा सुरुवात होईल. गोलंदाज आकाश पहिल्या ब्रेक थ्रूची अजून प्रतीक्षा असेल खोणी संघाला. तो ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देईल का, पहिला विकेट प्राप्त करेल काय संघासाठी आणि आपल्या स्वतःचं पहिलं विकेट प्राप्त करेल काय गोलंदाज आकाश भालेकर. समोर खेळण्यासाठी पाहतोय आपण फलंदाज कैलास व्यक्तिगत 2 या धावसंख्येवर फलंदाजी करताना स्ट्राईकला. पाहूया फील्ड क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलेले आहे. शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, स्कोअर लेग बाउंड्रीवर, मिड विकेट, कव कॉर्नर आणि लॉंग ऑन. ऑफ साइड जर पाहिला आपण लॉंग ऑफ, कव्हर बाउंड्री, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री आणि शॉर्ट थर्ड मॅन. अशा प्रकारे मारा करणार गोलंदाज आकाश. व्हीआयपी डायजवर पाहतोय आपण व्यासपीठावर सर्व मान्यवर सामन्याचा आनंद घेताना. सर्व देणगीदाराचं मी मनापासून परत एकदा कौतुक करेन ज्याच्याच सहाय्यामुळे आपण एका चांगली टुर्नामेंट इथे मात्र पाहतोय. जे बजरंग ट्रॉफी 2020 हा दुसरा दिवस. राईट आमोर विकेट. पहिला चेंडू खोलो टप्प्याचा होता, टर्न केले, छोट्या बॅटचा वापर, डीप मिड ऑनला चेंडू येतोय तोपर्यंत मात्र सहज कैलास एक धाव पूर्ण करतोय. या एका धावेने संघात धावसंख्या हळू तर पुढे सरकते ती 19 बिनबाद. 4 षटकाचा सामना आहे आणि आजचे प्रत्येक सामने 4 षटकाचे राहील. या सामन्यानंतर अजून 4 सामने खेळायचे बाकी आहे म्हणून मी सांगतो की वेळे अभावी आपण सहकार्य करायचे आहे. गोलंदाज सज्ज होतोय आकाश भालेकर. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण ऑन साइड क्षेत्राकडे, कारण की बॅकवर्ड पॉइंटवर घेतोय आणि फाईन लेग सर्कलच्या बाहेर. त्याच प्रकारे इथं मात्र मारा करेल काय गोलंदाज आकाश भालेराव. बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्ड मॅन पाहतोय आपण क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. आडव्या बॅटने हा फटका पाहतोय आपण. मिड विकेट एजंटकडे चेंडू कार्पेटच्या साईडने जातोय. वाईडिस मिड विकेट एजंटकडे चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख रिटर्न, पण काय अप्रतिम तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. धावसंख्येत बदल, धावसंख्या 21. 50 आकडा पार करावा लागेल, कारण की खोणी संघाची फलंदाजी जर पाहिली आपण अतिशय चांगली उच्च कोटीची फलंदाजी या संघाकडे आहे. म्हणून सामना जर पुन्हा संघाला जिंकायचा असेल, डोळ्यासमोर 50चं आव्हान निश्चित एक समोर ठेवला असेल या संघाने. आता पुलचा फटका पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करता आलं नाही आणि परत एका धावेवर इथं मात्र समाधान मानतोय फलंदाज आदिनाथ. एका चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर काय खणाघाती प्रहार केला होता. षटकाराने आपल्या डावाची सुरुवात केली होती, त्यानंतर मात्र काय सुरेख मारा केला होता, गोलंदाजाने वापसी करून दिले पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या पाहतोय आपण 22. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आकाश भालेकर सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स अँड या टोकाकडनं मारा करण्यासाठी. समोर कैलास. यशपथा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. आणि याचबरोबर पाहतो की कैलास या 2 धावा अतिशय वेगात पूर्ण करताना. 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 24. शांत क्रिकेट पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फटकेबाजीला प्रारंभ केला होता, पण या षटकामध्ये मात्र पाहतोय का चांगली गोलंदाजी. आतापर्यंत असा एकही चेंडू टाकला गेला नाही, त्यावर चौकार किंवा षटकार येईल. कैलास सफल झाला. हुकचा फटका आहे, टॉप एज चेंडू नॉन स्टॉप रिजन कडे. कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही, फक्त चेंडू आणण्यासाठी क्षेत्ररक्षक धावणार. सीमा पार हा चौकार. दादा भोईर, तर जाऊया आपण सामन्याकडे. एक टॉप एजच्या स्वरूपात चौकार निघाला होता, सफल झाला. फाईन फटका आहे, पण इथं मात्र लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव पूर्ण करेल कैलास.
षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 14.50 ची सरासरी राखलेली आहे. 29 बिनबाद. पहिल्या विकेटसाठी एक अतिशय छान भागीदारी आपण पाहतोय. फलंदाज आदिनाथ आणि कैलास या जोडीमध्ये. चला आपण वेळ कमी घ्या. बिनबाद 29. इथून ही जरा सरासरी कायम राहिली तर निश्चित जवळपास 60च्या आसपास धावसंख्या नेऊ शकतोय पुंडाचा संघ. आणि सुभाष धुमाल जर पाहिला आपण तर जो निर्णय घेतला होता खोडी संघाच्या संगणकांनी नाणेफेक जिंकून प्रथम शतक्षण करण्याचा कुठेतरी चुकीचा ठरतोय हा निर्णय. ज्या प्रकारे स्थिती आहे कारण की 2 षटकामध्ये तब्बल 29 धावा खर्च केल्या गेल्या आणि अजून एकही फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलं नाही कुठल्याही दोन्ही गोलंदाजांनी. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. चला आपण वेळ कमी घ्या. आणि परवापासून म्हणजे 21 डिसेंबर पासून भिवंडी क्रिकेट सर्वात मानाची स्पर्धा पुरुषोत्तम एंटरप्राइजेस आणि दिवास्पोर्ट दिवस संघाच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2020 चा अतिशय देखना सुपरहिट आयोजन. चला आपण वेळ कमी घ्या. आम्ही वारंवार हेच सूचना करतोय की नंतर अजून 4 सामने खेळायचे बाकी आहे. बिनबाद 29 अशी धावसंख्या. कोणी विपक्ष निश्चित सुभाष धुमाल दोन्ही संघाचे जर आपण टी शर्ट पाहिले तर रेड आणि ब्ल्यू जेव्हा जेव्हा फुटबॉलचा सामना असतोय एक अतिशय थरारक सामन्यात पाहायला मिळतोय. त्याच प्रकारे हा क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र पुंडास आणि कोणी या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा काळ जिंकल्यानंतर मात्र चुकीचा निर्णय ठरतोय की असं वाटतंय पहिल्या 2 षटकापर्यंत. ज्या प्रकारे पुंडास संघाच्या सलामीवीरांनी एक चांगली लवलिक कामगिरी इथं मात्र पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. सफल झाला परत हा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये सुरक्षित फटका आणि तोपर्यंत फक्त 1 धाव पूर्ण करतोय कैलास. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथं मात्र फक्त 1 धाव मिळेल कारण की असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमानुसार धावसंख्येत बदल. धावसंख्येमध्ये आपण 30. कैलास असं वाटते की संधी देईल कुठल्या तरी फलंदाजाच्या प्रकारे प्रयत्न केला होता जबरदस्त धाव घेण्याचा पण आदिनाथ 8 विकेटची तब्बल भारतीय संघाला पराभूत केले. याच पात्र हा फटका पाहतोय आपण गोलंदाजाच्या डोक्यावरून एका टप्प्याने चेंडू फरार सीमा पार. हा चौकार. तर खोणी संघाचा आपण क्षेत्ररक्षण आता मात्र एकदम खराब पाहतोय. ज्या प्रकारे हा झेल घेण्याचा प्रयत्न केला नाही. यावेळेस पात्र उडवलंय चेंडूला पण हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अप्रतिम झेल. पहिला फलंदाज फेल. कैलाससाठी कपिल भोईर यांच्याकडून शुभेच्छा आलेले खूप खूप धन्यवाद कपिल. तर पहिला फलंदाज आपण पाहतोय बाद होतोय. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली आपण 34 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. किरण नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. यानंतर जयबजरंग शेलार आणि आई गावदेवी कोळीवली या दोन्ही संघादरम्यानची लढत पाहायला मिळेल. एक जबरदस्त एन्काउंटर पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीतला तो पहिला सामना एक जबरदस्त लढत होईल की नाही. व्यासपाता टर्न केले चेंडूला कैलाश आणि मिडविकेट क्षेत्राकडे. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र जिथं करेल काय पण नकारतोय. या एका धावेनी संघात धावसंख्या 35. एक बाद. 30 षटक मार्गस्थ आहे. किरण पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल 50 आकडा जर पार करायचा असेल. यावेळेस पात्र चांगला चेंडू होता. जवळपास लो फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस खाली जाणारा हा चेंडू होता. मिडविकेट रिजनकडे खेळायचं होतं पण बीट होतोय. छान हा षटक आतापर्यंत हाताळतोय गोलंदाज दर्शन यांचा. अतिशय एक चांगला अजून
चेंडू टाकतोय. तर याचबरोबर पाहतोय आपण षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 35. काय झकास कामगिरी केली दर्शन यांनी. फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. एक बाद 35 अशी धावसंख्या अंतिम षटक टाकण्यासाठी पाहतोय आपण गोलंदाज आतिश. सज्ज होते गोलंदाज आतिश. चला आपण वेळ कमी घ्या, सराव थांबवायचा. तर समोर खेळण्यासाठी फलंदाज कैलास. अंतिम षटक म्हणजे हाणामारी आणि कैलास कशा प्रकारे एक उत्तुंग फटकेबाजी करतोय पाहायचंय. राऊंड द विकेट. पहिला चेंडू सफल झाला होता. हुक करायचा प्रयत्न आणि इथं आता पाहतोय की पंचाचा बोट आकाशाकडे आणि आणि त्यावर माझा मार पडलाय. 6 धावाचा षटकार. परत एक चांगला फटका. स्विंग केले चेंडूला. यावेळेस मात्र अजून एक चेंडू आउट ऑफ पार्क. उत्तुंग षटकार.
म्हणून ज्याची ओळख आहे खऱ्या अर्थाने. यावेळेस मात्र फटका फसतोय का पाहायचंय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू आहे पण गोलंदाज अतिशय प्रतिम प्रयत्न केला होता आणि तोपर्यंत मात्र भावेश या 2 धावा पूर्ण करतोय. व्यक्तिगत 4 चेंडूमध्ये भावेश यांचा जर खेळ पाहिला आपण 14 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि या संघाची धावसंख्या 49. एक चांगलं लक्ष इथं मात्र पाहतोय आपण पुंडा संघाच्या माध्यमातून. 2 अप्रतिम क्लास मोठे शॉट पाहिले आपण. त्यानंतर मात्र अजून एक धमाका करायचं होतं. टायमिंग ठीक नव्हती. खूप उंच उंच चेंडू गेला होता. प्रयत्न चांगला केला होता गोलंदाज पण शेवटी मात्र तो चेंडू झेलमध्ये कन्व्हर्ट करू शकला नाही. राऊंड द विकेट गोलंदाज. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका पाहतो आपण. धमाका पाहायला मिळालं. चेंडू जाईल खेळाडू कक्षामध्ये. षटकार. रुपेश पाटील कोणेगावचे समाजसेवक. आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर रुपेश पाटील जे कोणेगावचे समाजसेवक आहेत त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाणार आहे. हे नाणं सुपूर्द करतो आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. जेपी स्पोर्ट्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आम्ही सेलारकर. आम्ही शेलारकर शेलार संघाच्या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट देऊन नक्कीच व्यापारीची शोभा वाढवायची आहे आमच्या मान्यवरांनी. संघ नाईक सेलार नाणेफेक आपण जिंकले आहे. घरच्या मैदानावर पहिल्या सामन्यामध्ये अतिशय धमाकेदार प्रदर्शन आपलं पाहायला मिळालं होतं. मात्र समोर आहे गावदी कोलिवली हा एक तगडा संघ आहे. तर नाणेफेक आपण जिंकले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले निर्धारित 4 षटकामध्ये समोरील संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्याकडून कसं अपेक्षा असेल. 35 ते 40 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आकाश आहे, मी स्वतः आहे, ललित आहे. तर समोरील संघामधील असं कोणता फलंदाज असेल ज्या फलंदाजाला लवकर लवकर आपण तंबूचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न कराल. वैभव पाटील. नक्कीच वैभव पाटील जो ट्रम्प कार्ड आहे हुकमी फलंदाज आहे. तर आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा. वैभव नाणेफेक आपण हाडलेले आहेत. नाणेफेक काढल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजत मारण्याचा प्रयत्न असेल. 45च्या वरती बघू आम्ही, कारण की समोर संघ चांगला आहे आणि तिथे त्यांचा होम ग्राउंड असल्यामुळे रन त्यांना चांगले करावं लागणार आम्हाला. नक्कीच अतिशय उत्कृष्ट प्रतिक्रिया कारण होम ग्राउंडचा फायदा या संघाला नक्कीच मिळणार आहे. मात्र कोलिवली संघ कमी नाही. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. तर आपल्या संघाचे हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो नाणेफेक झालेले आहे. नाणेफेक जिंकले शेलार संघाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी डिमांड केले आहे वैभव पाटीलच्या कोलिवली संघाला. बॅक टू कॉमेंट बॉक्स. तर बोलूया आपण सामन्याकडे. प्रथम फलंदाजी करताना दरम्यान रुपेश वारघाडे आणि रुपेश गायकवाड दोघांचे ते आगमन होत आहे. वेलकम. आपलं दोघांचे हार्दिक स्वागत आहे जयप्रसंग चषक 2020 मध्ये. मोस्ट वेलकम. आणि आपणास विनंती असली की आपण VIP डायझवर येऊन स्थान बनवायचं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना 55 धावा या धावफलकावर झळकलेल्या आहेत. या स्पर्धेमधला तिसरा संघ आपण पाहतोय ज्या संघाने 55 धावा पहिल्या इनिंगमध्ये पटकावलेल्या आहेत. सदाशिव पाटील शेलार यांच्याकडून खोनी संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. कुठल्या प्रकारची हॅट्रिक केली तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि कमिटीकडे हे 500 रुपये जमा आहेत. खोनी संघाच्या खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. कुठल्या प्रकारच्या विकेट हॅट्रिकसाठी आपल्याला
पारितोषिक आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये जमा आहे. अर्थात चौकारांची किंवा षटकारांची पण हॅट्रिक केली तर हे पारितोषिक आपल्याला दिलं जाईल. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूनेच बसायचं आहे. खेळाडू व्यतिरिक्त कोणीही तिथे बसायचं नाही. तर पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलेला आहे. कुठला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. एक क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता मात्र चेंडू जातोय रिकोशेस होऊन सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलेला आहे. फलंदाज दक्ष त्याने दस्तक देताना 4 धावेने. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. स्वतः गोलंदाज कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे 4 धावा. अतिथीसाठी सुवर्ण संधी आहे. पंकज केने यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तो सध्या नॉस्ट इंडला फलंदाजी करतोय. मात्र सामना करेल फलंदाज दक्षत. यावेळी इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोललेला आहे. कुठलीच संधी नाही. एका टप्प्याने चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चारने वाढते धावसंख्या 4ने वाढून झाली ते 8 धावा. 2 चौकार आपण पाहतोय. दक्ष त्याच्या बॅट मधून अप्रतिम फलंदाजी. आक्रमण हे तुमच्या बचावाचं साधन आहे असं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जात आहे. आणि नक्कीच आक्रमण करताना फलंदाज दक्षत पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 पॉवरफुल ऑफ फटके आपण पाहतोय. चौकाराच्या सहाय्याने 8 धावा वसूल केलेले आहेत. एल चेंडूला फिरकाव दिलेला आहे. बॅकवर्ड खेळलाय. ख्रिश्चनच्या वरून जातोय चेंडू सीमा पार. एका टप्प्याने 4 धावांसाठी चौकार. सदाशिव पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेलं आहे. आणि चौकारांची हॅट्रिकवर मात्र फलंदाज दक्षत बॅक टू बॅक 2 चौकार पेश केले आहेत. एकंदरीत 3 चौकार त्याच्या इनिंगमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना फलंदाज दक्षत. सुराजची गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता. जवळजवळ वाईड यॉर्कर चेंडू होता आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे 4 धावांसाठी चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील पहिला फलंदाज. शनिवार रविवार आणि चौकारांची हॅट्रिक करणारा या स्पर्धेमधील पहिला फलंदाज आपण पाहतोय दक्षत याला. आणि 500 रुपयाचं पारितोषिक पटकावलं जे सदाशिव पाटील शेलार यांच्याकडून लावलं गेलं होतं. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. मात्र हेलिकॉप्टर इथे उडवता आलेलं नाही. निर्धाव चेंडूने समाप्ती. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकावर पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 16 धावा. दक्षित यांनी या स्पर्धेमध्ये पहिली चौकारांची हॅट्रिक चा विक्रम केलेला आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये मापुली संघाचा याशीर, बॉम्बे पड्या संघाचा विपुल आणि पिलंजा संघाचा रितेश. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 गोलंदाजांनी विकेटच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये मापुली संघाचा उमर आणि बॉम्बे पड्या संघाचा सागर. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो येणार बोरपाड्या संघाच्या नावे आहे, ज्यांनी निर्धारित 4 षटकामध्ये 60 धावा कुठून काढल्या होत्या. हे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये हायलाइट्स आणि संपूर्ण लेखाजोखा
आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय ते आमचे एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर युगांना भोईर सन ऑफ प्रल्हाद भोईर. युगान भोईर जे नक्कीच कांगा लीग स्पर्धेमध्ये डिव्हिजन सी कडून लेदर क्रिकेट खेळतात आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. नक्कीच युगान भोईर यांचे भविष्य उज्ज्वल आहे, कारण त्यांचे पिताश्री यांनी शेलारा गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले होते. शेलारा नावाचा दबदबा आपण पाहिलेला आहे टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि त्यांची एक नवीन पिढी आता मात्र तयार होत आहे. जे बजरंग शेलार संघाचं नाव यामध्ये कुठेही मागे नाही. या संघाने अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे आणि पुढील सामन्यामध्ये त्यांना आपण प्रदर्शन करताना पाहणार आहोत. यायला चेंडूला फिरकावून दिलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटच्या वरून सीमा पार झन्नाटेदार षटकार. झलकले गेलेले आहेत. यावेळी मात्र पंचांचं वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावामध्ये भर पडतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाज भावेश याला पुन्हा टाकावं लागेल. धावसंख्या सिंगल आउट झालेली ती 23 धावा. भावेश रिव्हर एंड कडून वळताना राईट मोर द विकेटचा मारा करतोय. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिडल बॅट चेंडू घेता आला नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे पण मध्ये धावफलकावर 23 धावा. भावेश कामोरी नदीच्या टोकाकडनं गोलंदाजी करताना सामना करेला फलंदाज अतिश. यावेळी मात्र भीमर चेंडू आणि लॉंग शॉप रिझन मधून चेंडू जाते सीमा पारा. 4 धावांसाठी चौकार. करेला तो करेला ऊपर से नीम चढा. फलंदाजी करतो, दक्षते चांगली फलंदाजी करतो आणि अशा प्रकारच्या धावा आहे ही त्यांच्यासाठी बोनस ठरू शकतात. भावेश बॉलिंग मार्कवर राईट अमोर द विकेट. यावेळी चेंडूला भिरकावून दिलेला आहे. गगनचुंबी षटकार. बॉल शॉट. नक्कीच अनहोनी को होनी करते हुए खूनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही सलामीवर नेते केलेले आहे. नक्कीच आमचा जो काला पडदा आहे आमची साईज स्क्रीन त्या पडद्याच्या जवळ जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून उठायचं आहे. यष्टीरक्षकाच्या मागे विकेट किपरच्या मागे जो पडदा आहे प्रेक्षकांना विनंती आहे आपण तिथून हटायचं आहे. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. दक्ष याला सोनं संधी आई एकुरा ब्रॅस बँड तर्फे जर षटकारांची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. शेअर मार्केट आता मात्र गरम होतोय. दक्षसाठी सुवर्ण संधी. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू होतोय सीमा पार. पहिला ब्लास्ट दक्ष त्याच्या बॅटमधून षटकाराच्या रूपाने. त्याला हात
कोणी संघाने जर या चषकावर नाव कोरलं म्हणजे हा चषक जर जिंकला तर एकविरा ब्रॉसबँड कडून त्यांना ब्रॉसबँड दिला जाईल. म्हणजे क्रिकेट पण केला आणि हल्दी लग्नाला बँड पण वाजवा. दुहेरी संधी आहे कोणी संघासाठी, दुहेरी फायदा. हर्षित येते गोलंदाजी मार्कवर. सुबोध भोईर साहेबांचं दरम्यान आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. कोणी संघाचं मात्र धमाकेदार प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. काय फलंदाजी केली होती अतिश जो बादून फॅलमध्ये परतले. दक्षता अजून खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज योगेश येतोय. 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 12 चेंडू शेष आहेत. 12 चेंडू आणि 16 धावा. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून शपल कसून खेळण्याचा प्रयत्न होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूवर बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा वाईटचा होतोय. विद्यमान उपसरपंच आणि कोळी संघाचे सर्व भरत माली साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे चषकामध्ये. स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू समाप्ती होते. धावसंख्या स्थिर आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वेलकम भरत माली साहेब जे विद्यमान उपसरपंच आहेत कोलिवली गावचे आणि कोलिवली संघाचे सर्व आहेत. क्रिकेटचे जाणकार, क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांच्या संघाने चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. हर्षद राईट अंबोर द विकेट. यावेळी चेंडूला हुक केलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू होतोय, सीमा पार षटकार. आता फक्त गरज आहे ती 9 धावांची आणि 10 चेंडू शेष आहेत. 10 चेंडू आणि 9 धावा, एक सोपं समीकरण इथे मात्र आपण पाहतोय ते मुकुंद स्पोर्ट्सचा खून या संघासमोर. आणि त्याचं कारण अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दक्षता आणि अतिश यांनी केलेले आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल या जोडीचं. ज्याप्रमाणे पावलपेच्या षटकापासून अगदी पहिल्याच चेंडूपासून तुटून पडले ते प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहतोय. आज मात्र कोणी संघाच्या फलंदाजाने चेंडूची चामडी अक्षरशः सोलून काढलेली आहे. चौकार षटकाराची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अक्षरशः चौकार षटकाराचा पाऊस इथं पाडला गेलेला आहे. केवळ 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळी पंचांचा वाईटचा षटक, दिशान गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 नोंदवली ती 48. धावांची आवश्यकता आहे फक्त 8. पडले आज कोणी संघाची नक्कीच पुंडा संघाची गाठ. यावेळी चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. यावेळी झेल पकडला जातोय, कुठली चूक केली जात नाही आणि फलंदाज बाद. आता विजयाच्या उंबाट्यापर्यंत पोहोचलेला आहे तो कोणी हा संघ. आठवड्यामध्ये 4 शनिवार असले तर भिवंडीकरांसाठी ती मेजवानी असणार आहे. क्रिकेट आणि क्रिकेटच पाहायला मिळेल. नसीब आठवड्यामध्ये 4 शनिवार नाहीत. नवीन फलंदाज आकाश, 8 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. हर्षद शॉर्ट रन आपले गोलंदाजी करताना. यावेळी मात्र रायझिंग डिलिव्हरी, अतिशय उत्कृष्ट चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. अजूनही संधी तर आहे ती शतरक्षण करणाऱ्या संघाला चांगली गोलंदाजी केली तर मात्र जालिमांनी तिखट मारा इथून करावं लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी. 7 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे जिथे प्रेडिक्शन फेल आहे. हर्षद राईट अंबोर द विकेट. यावेळी पुन्हा एकदा
तशाच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळी मात्र वाईड देण्यात येईल पंचांकडनं नक्कीच कारण फलंदाजाचे अवाके वाईडचा चेंडू आणि पंच या चेंडूवर दंड घोषित करतात. धावसंख्या सिंगल निवडून झालेली आहे ती 49. हर्षद राट मोड द विकेट. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला जात नाही कारण एक धाव मिळते आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोचते ती 50वर. अर्धशतकी धावफलक झलक गेलेल्या नाही. इथून मात्र 6 धावांची आवश्यकता आहे कारण 56चं लक्ष्य आहे. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्तीनंतर आपण पाहतोय मुकुंद स्पोर्ट्स खोनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 बाद 50 आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र एखाद्या सचिन तेंडुलकरची आवश्यकता होती आहे ती नक्कीच पुंडा संघाला कारण 1993च्या हिरो कपमध्ये मोहम्मद अझरुद्दीनने अतिशय उत्कृष्ट गोलंदाज असताना सचिन तेंडुलकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला आणि सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना टीम इंडियाला एक अशक्यप्राय विजय नोंदवून दिला होता. सचिन तेंडुलकर इथे बनावं लागेल गोलंदाजाला कारण 6 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. सामना करायला फलंदाज योगेश. किरण याला मात्र आशेची किरण बनावी लागेल विजयासाठी पुंडा संघासाठी. किरण गोलंदाजी मार्गवर सामना करेल फलंदाज योगेश. 6 चेंडूंनी 6 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. बॉल टू रेन इक्वेशन 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गेले चेंडूला टोललेला आहे ते एक आउट रिझन मध्ये 1 धाव पूर्ण 5 चेंडू 5 धावा. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे अक्षर वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर अल्पेश वारगडे यांचे आगमन झालेले आहे. जेल है तो कल आहे. धन्यवाद अल्पेश वारगडे आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यायला जोरदार अपील पंच संमत नाहीत आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे लेग बायच्या रूपाने हा चौकार. धावसंख्या पण पदे धावफलकावर वाढून झालेली ती स्कोर लेवल झाले 55 धावा डबल फायरने फक्त एका धावेची आवश्यकता आहे खोनी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. किरणना गोलंदाजी मार्कवर फक्त एका धावेने दूर खोनी संघ. शेजारी वाढलेले आहेत कारण एका धावेची आवश्यकता आहे खोनी संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि 4 चेंडू शेष आहेत. यावेळी अप्रतिम डिलिव्हरी अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि फलंदाज बाद. अजूनही सामना संपलेला नाही. आता मात्र इन मिन 3 चेंडू आणि 3 चेंडूंवर एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. पाहूया चमत्कार करतोय का गोलंदाज. आशेची किरण तर किरण या गोलंदाजाने दाखवलेले आहे पुंडाच्या संघाला. मात्र चमत्कार केला तर नक्कीच त्या चमत्काराला नमस्कार असेल कारण असे कमी सामने आपण पाहतोय जे शेवटच्या षटकामध्ये बॉल टू रन इक्वेशन असताना गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेले आहेत. शेम चषकामधील कव्वाडीत एक झालेला सामना मला आठवतोय. सिद्धिरंग अंजूर संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता होती आणि गावदेव पूर्णा संघाचा किशोर पाटील या गोलंदाजाने त्या 4 धावा करू दिल्या नव्हत्या. मात्र इथे चमत्कार करावे लागेल किरण या गोलंदाजाला. इनमिन 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अजय येतोय. पाहूया अजय आपल्या संघाला मिळून देतोय का विजय. किरण गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज अजय. क्लोज क्षेत्ररक्षक आपण पाहतोय एम्ब्रेला फिल्डिंग सजवले गेलेले. यावेळी विजय फाटका आणि विजय संपादन केलेला आहे. अनहोनी को ओनी बनाते हुए खोनी मुकुंद